दोन शिक्षक आहेत. यातला विजय पवार हा तर बीड मधला एक नामांकित क्लासचा संचालक आहे. उमा किरण क्लासमध्ये हे दोन शिक्षक विद्यार्थ्यांना चांगलं शिक्षण देत असतील असा पालकांचा समज होता. मात्र त्याच क्लासमधील भिंतीआड हे नराधम गरीब विद्यार्थिनींना धमकावत लैंगिक छळ करायचे. एका विद्यार्थिनीने या प्रकरणी तक्रार दिल्यानंतर हा धक्कादायक प्रकार समोर आलाय. हा प्रकार समोर आल्यानंतर बीडमध्ये खळबळ उडाली होती. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेने मध्यरात्री चौसाळा आणि मांजरसुंबा परिसरातून या दोन आरोपींना ताब्यात घेतलं. बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये आरोपी विजय पवार आणि प्रशांत खाटोकर या दोघांविरोधात पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात आरोपींना अटक केल्यानंतर प्रथमच न्यायालयात हजर करण्यात आलं. यावेळी आरोपी विजय पवार आणि प्रशांत खाटोकर यांना 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. सरकारी वकिलांनी 7 दिवसांची पोलीस कोठडी मागितली होती. कोचिंग क्लासमधील सीसीटीव्ही फुटेज आणि अन्य पुरावे तपासण्यासाठी पोलिसांनी ही मागणी केली होती. मात्र दोन्ही पक्षांच्या युक्तिवादानंतर न्यायालयाने 2 दिवसांचीच पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यामुळे पुढील 2 दिवस आरोपी आता पोलीस कोठडीत ठेवले जाणार आहेत. केल्यानंतर माननीय न्यायालयाने 1 जुलैपर्यंतचा PCR दिलेला आहे आणि त्या अनुषंगाने पुढील तपासाची प्रक्रिया पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. किती दिवसाचा PCR 1 जुलैपर्यंत. काय ग्राउंड होतं ते किती दिवसाचं मागितलं होतं तुम्ही? कारण हा पोस्को ॲक्ट आहे. मी तपासाच्या बाकी तरतुदी आपल्याला नाही सांगू शकणार, परंतु 1 जुलैपर्यंत कोर्टाने PCR दिलेला आहे. पुढली काही डेव्हलपमेंट जसे आटके संदर्भात प्रेस नोट दिली होती तशी सविस्तर प्रेस नोट देण्यात येईल आपल्याला. सर, आरोपी वाढले आहे काय काही? आरोपी याच्या अगोदरच एक आरोपी ज्यांनी प्रशांत खटावकरला मदत केलेली आहे त्याला सुद्धा अटक केलेली नाही. तो नोटीसचा गुन्हा आहे. त्याला अटक करून आरोपीची गाडी ताब्यात घेतलेली आहे. तर दुसरीकडे विविध सामाजिक संघटनांच्या वतीने उद्या बीड बंद संदर्भात सायंकाळी बैठक पार पडणार आहे. त्यामुळे हे प्रकरण अधिक चिघळणार असंच दिसतंय. त्यात आरोपींचे राजकीय कनेक्शन, मनोज जरांगेंसोबतचे फोटो, इतर नेत्यांसोबतचे फोटो समोर आल्याने या प्रकरणाची अधिक चर्चा होते. दुसरीकडे या क्लासमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे पालक, सामाजिक संघटना आक्रमक झालेले आहेत. आरोपी संदीप क्षीरसागर यांच्या जवळचा असल्याने यात राजकारण सुद्धा रंगले. संदीप क्षीरसागर यांचे विरोधक आणि त्यांचे चुलत बंधू योगेश क्षीरसागर यांनी यात राजकीय कनेक्शन असल्याने याची चौकशी व्हावी अशीही मागणी केली आहे. माझ्या माहितीप्रमाणे जेव्हा हा प्रकार झाला त्याच्यानंतर केस पडली आणि केस पडल्यानंतर जेव्हा आरोपी संबंधित लोकप्रतिनिधीच्या घरी जातो रात्री आणि तिथून काही फोन कॉल्स होतात आणि त्यानंतर हे फरार होतात. मग ह्याचा मला कोणावर आरोप लावायचा नाही, पण या गोष्टीची सुद्धा चौकशी झाली पाहिजे की कुठं फोन झाले आणि हे आरोपी कसे पळाले, तिथं गेले होते का नाही, याचं चौकशी करणं आणि त्याचे पुरावे पाहणं हे पोलीस यंत्रणेने पाहणं. अशा प्रकारे आता या प्रकरणात एकीकडे राजकारण रंगलेलं असताना दुसरीकडे बीडमध्ये मोर्चा निघणार असल्याची देखील शक्यता बोलून दाखवली जाते. आता हे प्रकरण आणखीन चिघळतं का, यात काही राजकीय कनेक्शन समोर येतात का, ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे. पण एकूणच बीडमध्ये हे प्रकरण 2 शिक्षकांनी केलेले लैंगिक अत्याचार याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा. लोकमतचं YouTube चॅनल अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब देखील करा.